जरा विचार करा, एक माणूस कार चालवत हायवेवरून चालला आहे. तो अगदी शांत आहे. टोल नाक्यावर टोल भरतोय. कोणाला संशय येऊ नये म्हणून पद्धतशीर गाडी देखील चालवतोय. पण त्याच्याच कारच्या डिक्कीत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे आणि तो मृतदेह घेऊन तो तब्बल 350 किलोमीटरचा प्रवास करतोय. तर होय, तुम्ही खरं ऐकताय. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली ही एक अतिशय धक्कादायक आणि खरी घटना आहे. ही भयंकर घटना घडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे. मृत महिलेचे नाव होते सुरेखा न्यारे, ज्या गावाच्या माजी महिला सरपंच होत्या. सुरेखा यांचे प्रकाश पाटील नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. सर्व काही ठीक सुरू होते, पण काही दिवसांपासून सुरेखा या प्रकाशकडे माझ्याशी लग्न कर म्हणून सतत तगादा लावत होत्या. प्रकाशचे लग्न आधीच झाले होते, त्यामुळे तो या लग्नासाठी तयार नव्हता. याच वादातून त्यांच्यात रोज भांडणे होऊ लागली आणि प्रकाशने सुरेखा यांना कायमचे संपवण्याचा एक भयानक प्लॅन आखला. प्रकाशने सुरेखा यांना पंढरपूरच्या वारीला फिरायला जाऊ असे खोटे सांगितले आणि आपल्या कारमध्ये बसवले. पण वारीला नेण्याऐवजी तो त्यांना गावाबाहेरील एका म्हशीच्या गोट्यात घेऊन गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा लग्न करण्यावरून जोरदार भांडणं झाली. याच रागाच्या भरात प्रकाशने सुरेखा यांचा गळा आवळून तिथेच त्यांची निर्घृण हत्या केली. खून केल्यानंतर प्रकाश प्रचंड घाबरला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी सुरेखा यांचा मृतदेह कारच्या डिक्कीत कोंडला. त्याचा प्लॅन हा मृतदेह मुंबईच्या समुद्रात फेकून देण्याचा होता. त्याने रात्रभर कार चालवली. कोल्हापूर सोडून तो सातारा, पुणे करत थेट ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागात पोहोचला. तब्बल 350 किलोमीटरचा प्रवास त्याने डिक्कीत मृतदेह घेऊन केला. त्याला वाटले की तो पोलिसांपासून वाचला, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होते. भिवंडी भागात संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी प्रकाशची कार थांबवली. पोलिसांनी जेव्हा गाडीची तपासणी सुरू केली आणि कारची डिक्की उघडायला सांगितली, तेव्हा प्रकाशचे हात थरथरले. डिक्की उघडताच पोलिसांना तिथे एका महिलेचा मृतदेह आढळला, जो पाहून स्वतः पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी तात्काळ प्रकाश पाटीलला बेड्या ठोकल्या आणि हा गुन्हा आता कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. एका अनैतिक संबंधाचा आणि हट्टाचा हा किती भयानक शेवट झाला, हे या घटनेवरून नक्कीच दिसून येते. तर मित्रांनो, या धक्कादायक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.